हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा. आज आहे तिसरा गुरुवार आणि दुपारच्या 1:30-1:45 झालेत आणि माझी बघा अजून अंघोळ झाली नाही. अंघोळ काय अजून घरातलं काहीसुद्धा माझं झालं नाही. या दोघांची मात्र अंघोळ होऊन नाश्ता करून बसलेत आणि 1:45 वाजलेत आणि स्वयंपाकसुद्धा झाला नाही. कारण काय आहे की आज माझी तब्येत बरी नाही, आजारी आहे. 2 दिवसापासून मला ताप येतोय जातोय, अशक्तपणा आहे. डॉक्टरकडे गेली होती, औषधं चालू आहेत. त्याच्यामुळे शरीरामध्ये खूप थकवा आहे. तर घरात पण बघा सगळा पसारा पडला आहे आणि आज गुरुवार असून देवाची पूजासुद्धा झाली नाही, कारण अंघोळच केली नाही. सकाळचा पारोसा कचरासुद्धा आज काढला नाही, गुरुवार असून. आणि किचनवरती बघा किती राडा पडला आहे. तर पहिल्यांदा अगोदर मी अंघोळ करून घेईन. अंघोळ तर आज करायला नाही पाहिजे, ताप आहे शरीरामध्ये, पण गुरुवारची पूजासुद्धा आहे. मी दुपारच्या 2 वाजलेत, थंडी थोडीशी कमी वाटते. तर याच्यामध्ये सकाळी यांना भाजी केली. आता दुपारच्या जेवणासाठी भोपळ्याची भाजी बनवले. सकाळी नाश्त्यासाठी उपीट बनवून दिलं होतं, कारण त्यांनी काल पण बाहेरून आणूनच नाश्ता खाल्लेला होता. म्हणून आज म्हटलं कसं तरी आता सकाळी उपीट बनवावं. बघा एका हाताने प्लेट निघत नाही, कारण एका हातात माझा मोबाईल आहे आणि एका हाताने झाकण टाकत होती. तर ही बघा भोपळ्याची भाजी यांच्यासाठी केली. आर्यनला आहे मेथीची भाजी, त्याला मेथीची भाजी आवडते, मग तो आज मेथीची भाजी खाईल. आणि थोडीशी पनीरची भाजी आहे. आणि आता आंघोळीसाठी पाणी तापतंय आणि तोपर्यंत मी सकाळपासून पडलेली भांडी घासून आज काम करायची मला काहीच इच्छा होत नाही, पण गुरुवारमुळे घरात कुठं राडाका टाकायचा, एकतर पूजा पण मांडायची आहे आणि सगळा पसारा घरात आहे. म्हणून म्हटलं जाऊ दे, आता पहिल्यांदा आंघोळ करू आणि त्याच्यानंतर सगळं हे उरकून घेऊ. आणि संध्याकाळी मला सवाष्णीसाठी आमंत्रणसुद्धा आहे. तर संध्याकाळी भांडी आर्यननी घासली जायचं आहे, पण त्याला कुठं भांडी घासता येतात, सगळं ते साबण त्याला तसंच होता. परत मी रिपीट आणि रात्रीची भांडी, त्याच्यानंतर स्वयंपाकमध्ये थोडीफार मदत ही मला यांनी केली. यांची खूप मला काल मदत भेटली. 2 दिवस ते गाडीवरती सुद्धा गेले नाहीत. मी आजारी असेल आणि मी गाडीवरती 2-3 दिवसापासून सुट्टीवरती आहे. बघा ना, आपण आजारी असलं की सगळं घर एकदम ठप्प राहून जातं. आंघोळ केली की यांचा स्वयंपाक करेन. स्वयंपाक म्हणजे वरण भाताचा कुकर लावायचा आहे आणि त्याच्यानंतर भाकरी बनवेन 2 बाजरीच्या. त्याच्यानंतर सगळा पारोसा कचरा काढून घेईन. आज काही फरशी पुसणार नाही, जिथे पूजा मांडायची आहे तेवढीच फरशी पुसून घेईन, कारण ताप आहे आणि त्याच्यामुळे जास्त पाण्यात हात नको घालायला, अजून काहीतरी वाढीव होईल. आता भांडी झालीत घासून आणि कचरा काढून घेते. जास्त वेळ उभं राहण्याची पण ताकद नाही, खूप विकनेस आला आहे. काल कधी सकाळी कचरा काढलेला होता, त्याच्यानंतर झाडूसुद्धा मारलेला नव्हता. दरवाजाच्या पुढे सुद्धा बघा किती राडा पडलाय, तो पण आता काढून घेईन.
आता कपडेसुद्धा लावायचे आहेत, तर ही सगळी जी कपडे काढलेत ती पण कपडे आता धुवून घेईन. बाकीची माझी हळूहळू कामे होईपर्यंत मशीनसुद्धा होईल. कपडे काय मग हे सुकायला टाकतील. हे बघा, मगाशी मी अंगावरती घेतलेलं ब्लँकेट तसंच ठेवलं आहे. त्याला जरा बाहेर सुकाय टाकायचं आहे, ऊन आहे. पण आता परत मला वाटते झोपावं लागेल थोडा वेळ मला, त्याच्यामुळे आता फोल्ड करते आणि तसंच ठेवून देते. आणि हे परवा दिवशी घेऊन आलेलं राशन या पिशव्यांमध्ये आहे, ते पण आता व्यवस्थित डब्यांवरती ठेवून देते, म्हणजे पसारा दिसणार नाही. रेशनला भेटलेले गहू आणि हे तांदूळ मी शक्यतो निवडून ठेवते डब्यामध्ये, पण आता आजारी असल्यामुळे हे मला निवडायला पण भेटले नाही. बघा, आणल्या पिशव्या तशाच ठेवल्या होत्या. आणि आता माझं सगळं घर झाडून झालं. आता काय पुसणार नाही, फक्त जिथं देवपूजा मांडायची आहे तिथं मी पुसून घेईन. आणि आंघोळ झाली की देवपूजा आणि महालक्ष्मीची पूजा मांडून घेईन. अजून अर्धा स्वयंपाक पण करणं बाकी आहे. बघा, आता जवळजवळ 2:30 तर वाजलेच असतील. मी काय घड्याळ बघितलं नाही. इथून पुढचा कामामध्ये दिवस असाच माझा हळूहळू जाणार आहे. परत संध्याकाळी ताईंच्या घरी सवाशीण जेवायलासुद्धा मला जायचं आहे. ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर ताईनो आणि दादानो, जर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला सपोर्ट करा. चॅनेल नवीनच आहे. समोरून जास्त हवा येते, त्याच्यामुळे दरवाजा बंद करावा लागतो झाडू मारताना. थोडासा दरवाजा उघडलेला होता तर सगळा कचरा मागे गेला, त्याच्यामुळे मला परत रिपीट झाडू मारावा लागला. आता माझा स्वयंपाकसुद्धा झाला आहे या दोघांसाठी बनवून. तर याच्यात भात बनवला आहे, नंतर ती तर मगाशी दाखवली होती तुम्हाला भोपळ्याची भाजी बनवलेली. आणि ह्या मिरच्या तळल्या आहेत. आणि याच्यामध्ये चपाती बनवलेली आहे. चपाती थोडी जास्तच बनवली, संध्याकाळी हे खाऊन घेतील. जर चपाती कमी पडली संध्याकाळसाठी तर मग एखादी भाकरी बनवेन. आणि ही बघा, इथे तिखट डाळ उकळते, म्हणजे डाळ आता फोडणीला टाकले, ती फक्त उकळणं बाकी आहे. मग ह्यांना जेवायला वाढेन. आणि हे बघा, मगाशी मी आंघोळीसाठी पाणी तापवलेलं होतं, अजून ते गरमच आहे. मगाशी काय आंघोळ केली नाही, परत मला थोडंसं थकल्यासारखं झालं, परत मी झोपली. त्यांच्यानंतर उठून हा अर्धा स्वयंपाक केला. आता माझी आंघोळसुद्धा झाले आणि बघा, मी देवपूजा करून घेतले आणि महालक्ष्मीची पूजा मांडले. आणि आता जवळजवळ 6 वाजून गेलेत. आणि मी आता पोथी वाचून नमस्कार करून घेते आणि त्याच्यानंतर महालक्ष्मीच्या प्रसादासाठी थोडासा शिरा बनवेन आणि नैवेद्य दाखवून घेईन. ताईंचा आत्ताच फोन आला होता की 8 वाजेपर्यंत जेवायला ये. तर आता हे बघा, मी आता शिरा बनवते, म्हणजे शिरा बनवून झाला आहे. त्याचा आता नैवेद्य काढेन आणि देवाला आणि महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून घेईन. त्याच्यानंतर दुपारच्या 2 चपात्या आहेत शिळ्या म्हणजे त्या काही मी 3 वाजता केलेल्या होत्या, त्याच्यामुळे अजून काही त्या शिळ्या झाल्या नाहीत. पण 2 चपात्या आहेत, त्याच्यामुळे 2 मला अजून भाकरी कराव्या लागतील छोट्या छोट्या. आणि बाकीचं डाळ भाजी थोडीफार आहे. तर आता हे दोघे जेवून घेतील आणि मी जाईन खाली ताईंच्या घरी जेवायला. संध्याकाळी या दोघांसाठी मी वेगळा स्वयंपाक करणार होते, पण हे मला बोलले की कशाला करतेस, दुपारी जरा एक्स्ट्रा कर, कारण मला उभं राहायची पण कपॅसिटी नव्हती. हळूहळू मी आज केलं आहे. काल तर बघा काहीच केलं नव्हतं, ह्यांनीच काल केलेलं होतं आणि नाश्ता वगैरे बाहेरून मागवलेला होता, पण आज मी हळूहळू केलं. आता देवाला नैवेद्य दाखवून घेते, त्याच्यानंतर भाकरी बनवेन आणि मग मी ताईंच्या घरी सवाशीण जेवायला जाईन. आज मी बघा साडी पण सिंपल साधी नेसले आणि आता याच साडीवरती मी जेवायला जाईन. इथे जवळ तर जायचं आहे, खाली इथे. आणि तुम्हाला त्यांच्या घरी मी जेव्हा गेलेल्याचा व्हिडिओसुद्धा पाहायला भेटेल याच व्हिडिओमध्ये. तर चला तर आता ताईंच्या घरी जाऊया. आणि मी आता ताईंच्या घरी जेवायला आले आहे सवाशीण. तर ताईंनी माझं पहिलं हळदी कुंकू वगैरे लावून पूजा केली आणि त्याच्यानंतर त्यांनी मला जेवायला ताट दिलं.
तर ताई प्रत्येक वर्षी एकच सवाष्णी घालतात. आणि आजचा स्वयंपाक त्यांच्या सुनबाईंनी केला आहे. तेलावरची पुरणपोळी आणि आमटी, खूप छान असा स्वयंपाक झालेला आहे. तर ताईंच्या मुलाला आणि सुनबाईला सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवणार होते, पण त्यांची गडबड चालली होती. आज ते रिटर्न इंग्लंडला निघालेले होते. तर हा जो व्हिडिओ शूट केला आहे ना, तो मयूरनीच केला आहे. तिकडे आतमध्ये प्रणालीची तयारी चालू होती आणि इकडे मयूर किचनमध्ये बसला होता. तर त्याला म्हटलं कर रे थोडंसं शूट, मग त्यांनी शूट केलं. तर आत्ता आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.